माझं नाव अंकिता पाटील. सो आज आपण शिकणार आहोत व्हॉट इज मेथड ओव्हरराइड. सॉरी, मेथड ओव्हरलोडिंग मीन्स आधी त्याच्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की मेथड म्हणजे काय. तर मेथड म्हणजे काय तुम्हाला सांगता येईल का कोणाला? करेक्ट. मेथड म्हणजे काय? अ ब्लॉक ऑफ कोड ज्याला आपण रियूज करू शकतो. एखादी जर मेथड आपण डिफाईन केली तर त्याला आपण परत कॉल केला ना तर तो कोड परत लिहायची आपल्याला गरज नाही पडणार. तर मग आपण मेथड म्हणजे काय हे तुम्हाला कळलेलंच आहे. तर मग आपण आज बघूया मेथड ओव्हरलोडिंग. इथे क्लास आपण डिक्लेअर केला ऍडिशन नावाचा, त्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्स लिहितोय. बट आपण जेव्हा ओव्हरलोडिंग करतो तेव्हा ओव्हरलोडिंग मध्ये मेन कन्सेप्ट हा असतो की आपल्या मेथड नेम सेम असलं पाहिजे. त्यामध्ये नंबर ऑफ पॅरामीटर्स डिफरंट असू शकतात किंवा टाइप ऑफ पॅरामीटर्स, म्हणजे जसं की इथे इंट लिहिलंय पण आपण खाल्ल्या मेथड मध्ये लिहिणार डबल, फ्लोट असे वेगवेगळे आपल्याकडे भरपूर सारे डेटा टाइप्स आहेत. तर त्यामधल्यापैकी कुठलाही आपण डेटा टाइप घ्यायचा आणि त्या थ्रू आपण व्हॅल्यूज पास करायच्या. म्हणजे नंबर ऑफ पॅरामीटर्स आपण पास करणार. एकतरी इथे 2 केलेत तर आपण डबल तेच व्हेरिएबल्स घेऊ शकतो, बट त्याचा डेटा टाइप एकतरी डिफरंट राहायला पाहिजे किंवा नंबर ऑफ पॅरामीटर्स डिफरंट राहिले पाहिजे. नाही, आपण मेथड्सला डायरेक्ट कॉल पण करू शकतो ना. जेव्हा आपल्या मेथड स्टॅटिक असतात तेव्हा आपण डायरेक्ट कॉल करू शकतो. जर आपल्या मेथड इन्स्टन्स असल्या तर आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. इथे आपण डिक्लेअर करताना पब्लिक स्टॅटिक व्हॉइड ऍड. सो आपण इथे स्टॅटिक लिहिली आहे मेथड, तर आपण डायरेक्ट कॉल करू शकतो. सो मग इथे आपला एक क्लास आहे ऍडिशन, त्यानंतर 2 मेथड आहेत सेम नाव असलेल्या ऍड. त्यामध्ये आपण पॅरामीटर्स पास केलेत इंट ए, इंट बी, डबल ए, डबल बी. तर मग आपण जेव्हा मेथडला कॉल करतोय तेव्हा इथे इंटिजर व्हॅल्यू पास केलेले आहेत आणि इकडे खाली फ्लोट व्हॅल्यू. जर आपण ह्या मेथडला कॉल केलो तर आपली ही मेथड रन होणार जेव्हा आपण इंटिजर व्हॅल्यू पास केलेत. इथे आपण आणखीन असं पण करू शकतो, इथे नंबर ऑफ पॅरामीटर्स आपण हे करू शकतो. म्हणजे ही सेमच मेथड असणार, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड ऍड. त्यामध्ये नंबर ऑफ पॅरामीटर्स फक्त वाढतील, इंट ए, इंट बी अँड इंट सी. आणि आपण ऍडिशन त्याची पण अशीच करणार आणि त्याला कॉल करणार, पण कॉल करताना आपण इथे पॅरामीटर्स फक्त 3 पास करणार. सो कळालंय तुम्हाला मेथड ओव्हरलोडिंग म्हणजे काय? आपण मेथड ओव्हरलोडिंग जसं करतो तसं कन्स्ट्रक्टर ओव्हरलोड पण करू शकतो. तर मग हे अशा आहे ओव्हरलोडिंग म्हणजे. स्मॉल आहे, स्मॉल असतो. मस्त. थँक्यू.